Hello everyone, welcome to my YouTube channel Chemistry by Janvi Ma'am. In this video, you will get the videos related to chemistry, the topics which are important for medical entrance as well as engineering entrance exams. यातले जे व्हिडिओज आहेत याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आपण मराठीमध्ये केले. हे कशासाठी तर बरेचसे युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला हिंदी अदरवाईज इंग्लिशमध्ये मिळतील. आणि हे कशासाठी तर जे महाराष्ट्रीयन मुलं आहेत ज्यांचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन दिलं तर त्यांना ग्रास्पिंग लवकर येईल, त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओज करतोय. प्रत्येक व्हिडिओ हा डीप एक्सप्लेनेशन मध्ये जाणार आहे. डीप अंडरस्टँडिंग जर का तुमचं असेल तर एक्झाम्पल सॉल्व्ह करणं तुम्हाला इझी जाणार आहे. प्रत्येक व्हिडिओ डिटेलमध्ये बघा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओवरनं नोट्स तुम्ही काढा. नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. ओके चलो. सो मागच्या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण काय बघत होतो तर डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक रिएक्शन्स. वी कॉल इट एज ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम. अंडर दिस मेकॅनिझम वी हॅव ऑलरेडी स्टडीड सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. त्याच्यामध्ये आपण SN1 SN2 बघितलंय. देन ऍडिशन रिएक्शन्स. ओके अँड नाव वी आर गोइंग टू सी एलिमिनेशन रिएक्शन्स. Okay, so elimination reaction is nothing but the reactions required for preparation of alkene. Okay, so elimination reaction मध्ये काय होतं आणि त्याचे मेकॅनिझम्स कोणकोणते ते सगळं आपण या व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये बघू. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट फॉर अल्किन प्रिपरेशन मेथड्स. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मेथड्स नीट समजल्या तर अल्किन मधली एक्झाम्पल सॉल्व्ह करायला इझी जाणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पॉइंट. व्हॉट इज एलिमिनेशन रिएक्शन? Elimination means removal. We want to remove something. So if you have a carbon chain, okay, प्रत्येक कार्बनचे 4 bonds आणि त्याच्यामध्ये एखादा मॉलिक्यूल त्याच्या ऍडजसेंटला कोणीतरी 2 ग्रुप बसलेत. ठीक आहे. सो इफ आय रिमूव्ह A and B, हा A आणि B दोन्ही काढून टाकलं तर कसं दिसणार आहे? कार्बन चेन त्याचे जे 4 बॉन्ड होते त्यातला हा A आणि B गायब झाला, म्हणजे हे 2 बॉन्ड गेले. हे 2 बॉन्ड गेल्यावर हे 2 कार्बन काय करणार? दोघं मिळून एक बॉन्ड करणार. कळलंय? सो स्टार्टिंग मटेरियल इज सॅच्युरेटेड मटेरियल and product is unsaturated. This is called as elimination reaction. Any 2 groups they are removed so that you will get elimination. ओके, नाउ नेक्स्ट वन. एलिमिनेशन करताना किंवा एलिमिनेशनचे डिफरंट टाइप्स. सो आता आपण जे एक्झाम्पल लिहिलं त्याच्यात A आणि B ऍडजसेंट होते. वी कॉल इट एज विसिनल और 1-2 पोझिशन. बट एलिमिनेशन कॅन बी 1-1, 1-2, 1-3. ओके, बघूयात आपण. फर्स्ट एलिमिनेशन इज 1-1 एलिमिनेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्फा एलिमिनेशन. म्हणजे बघा, सपोज इफ आय हॅव अ कार्बन चेन लाईक दिस. ओके, आणि याच्यामध्ये मी ऍड केलं झिंक. सो झिंक हॅव व्हेरी हाय अफिनिटी टुवर्ड्स हॅलोजन. झिंक आला की हॅलोजन गायब करायचे. एक पॉइंट लक्षात ठेवा, मेटल आणि नॉन मेटल अफेअर असतं. अफेअर असतं म्हणजे काय तर मेटल दिसला की नॉन मेटल आणि मेटल गायब करायचे. काय झालं? बाकी पुढं मागं काय झालं काय बघायचं नाही. सो हा झिंक काय करणार आहे? हे 2 क्लोरीन घेऊन जाणार. सो व्हॉट इज द प्रॉडक्ट? CH3 CH याचा हा H राहणार आणि 2 क्लोरीन गेल्यावर त्याच्याकडे कोण राहणार आहे? 2 त्याचे इलेक्ट्रॉन. यातला एक इलेक्ट्रॉन मागे राहिला. कळलं? दिस 2 क्लोरीन्स म्हणजे एक क्लोरीन जर का आपण एक फंक्शनल ग्रुप आपण समजला तर दुसरा क्लोरीन त्याच्या अल्फा पोझिशनलाच आहे. कळलं? सो इट इज कॉल्ड एज अल्फा एलिमिनेशन. और यू कॅन से 1-1 म्हणजे आपण नंबरिंग केलं तर दोन्ही क्लोरीनला नंबर करणार आहे 1-1. 1-1 elimination. You'll get carbene intermediate. And this carbene intermediate we can use for number of reactions. Like coupling reaction होणार, हा त्याच्यावर डबल बॉन्ड करणार किंवा insertion reaction असेल. Okay. So carbene intermediate will be there for alpha or 1-1 elimination. Now suppose these 2 chlorine groups they are adjacent. We'll get 1-2 elimination. It is also called as beta. So CH3 CHCl CH2Cl. Okay, now these 2 Cls they are now on adjacent. We call it as vicinal. हा जेमिनल आणि हा विसिनल. याच्यामध्ये परत झिंक टाकलं. झिंक आपला धर्म सोडत नाही. त्याचं काय? हे 2 क्लोरीन घेऊन निघून जायचं. सो झिंक हे 2 क्लोरीन घेऊन गेला. CH3 CH CH2 याच्याकडे एक इलेक्ट्रॉन, याच्याकडे एक इलेक्ट्रॉन. हे दोघं मिळून काय करणार आहे? बॉन्ड करणार.
कळालं? सो इन दिस केस द टू क्लोरीन, म्हणजे आपण समजा तर ह्या क्लोरीनला मेन धरलं तर दुसरा क्लोरीन कुठे त्याच्या बीटा पोझिशनच्या कार्बनला. सो इट इज कॉल्ड एज बीटा एलिमिनेशन. कळालं? नेक्स्ट वन इज 1,3 elimination. Okay, we can call it as gamma elimination. So we'll have two chlorines at 1 and 3. So CHCl, CH2, CH2, Cl. Okay. So again we add zinc. Zinc काय करणार आपल्या दोन क्लोरीनला निघून गेला. So CH2, CH2, CH2. काय झालं बघा, ह्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन राहिला, याच्याकडे एक इलेक्ट्रॉन राहिला. बरोबर. आता बघा मगाशी दोघ जण शेजारी होते, दोघांनी बॉन्ड केला. आता हे लांब गेले तर हे जवळ येणार, हा CH2 वरती उचलला गेला आणि या दोघांनी बॉन्ड केला. यू विल गेट फॉर्मेशन ऑफ सायक्लिक प्रॉडक्ट. कळालंय? सो वन एलिमिनेशन मध्ये कार्बिन मिळाला, 1,2 एलिमिनेशन मध्ये अल्किन मिळाला, and here what we get cyclopropane. बरोबर. and same way 1,4 एलिमिनेशन मध्ये काय होणार आता, 1,4 एलिमिनेशन Cl कुठे असणार आहे, 4th कार्बनला. सो हिअर यू विल गेट सायक्लोब्युटेन. बरोबर. 1,3 ला आपण गॅमा म्हटलं, म्हणजे हा कार्बन मेन धरला तर हा अल्फा बीटा गॅमा. बरोबर. मग ह्याला करणार डेल्टा. सो 1,4, 1,5, 1,6 एलिमिनेशन केलं तर व्हॉट विल गेट डिफरंट टाइप्स ऑफ सायकल्स. सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन अँड सो ऑन. लक्षात येते? So in elimination, any two groups that we can remove and we'll get formation of different unsaturated compounds, either carbene, double bond or cyclic systems. लक्षात आलं? So these are main types of elimination. So एक स्क्रीनशॉट काढा, म्हणजे तुम्हाला 1, 2, 1, 3, 1, 4 काय ते कळेल. आणि मग नंतर आपण जाऊया मेकॅनिझम. ओके. We are specially interested in 1, 2 elimination because we are getting alkene functional group. Done? Chalo. So now we'll come back to our main mechanism. There are 4 mechanisms: E2, E1, E1CB and EI. Okay. So all these mechanisms are competitive for substitution reaction. SN1, SN2 असतं सेम, तसंच E2, E1. ठीक आहे. सो SN1, SN2 ला जे काय लॉजिक आपण अप्लाय केलं ते सगळं आपल्याला इथे लावता येतं. SN2, E2 आणि SN1, E1. ओके. सो ज्यांना SN1, SN2 मेकॅनिझम शिकायचं असेल त्यांनी माझा याच्या आधीचा व्हिडिओ, रिॲक्शन मेकॅनिझम मधला याच्या आधीचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही नीट बघा, तुम्हाला लक्षात येईल. वाटलं तर मी लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये देते, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. ठीक आहे. कमेंट तुम्ही करायचं. चलो. सो विल स्टार्ट विथ द फर्स्ट वन, E2 मेकॅनिझम. ओके. सो व्हॉट इज E2 मेकॅनिझम? फुल फॉर्म काय येणार आहे बघा, एलिमिनेशन by molecular. Elimination by molecular. E stands for elimination, 2 stands for bimolecular. Okay. So from bimolecular what we get idea? Reaction kinetics, or you can say the order is 2. Reaction depends on two substrates. Okay. And rate of reaction is directly proportional here to the substrate and base. ठीक आहे. आता बेसचं काय काम आहे वगैरे ते आपण बघूयात. सो लेट अस सी मेकॅनिझम. जसं SN2 मेकॅनिझम आहे तसंच E2 मेकॅनिझम. सो इट इज अगेन 1 स्टेप रिॲक्शन. ओके. सो आता रिॲक्शन काय होते बघा. सपोज इफ आय हॅव 4 कार्बन CH3, CH, किंवा आपण असं करूया, जरा 3च घेऊयात म्हणजे आपल्याला 2 ऑप्शन्स मिळू शकतील. CH3, CH, इकडं एक H आहे आणि इथं हॅलोजन आहे, ब्रोमीन. ठीक आहे. और अदरवाइज CH3, CH, इथे एक H आहे, इकडे एक ब्रोमीन आहे. कळलं? म्हणजे आपण 1 ब्रोमो आणि 2 ब्रोमो दोन्ही बघूया. आता या दोन्ही केसमध्ये पहिलं काय काम होतं बघा, आपल्याला कोणाला काढायचंय, H आणि Br ला, बीटा एलिमिनेशन. ठीक आहे. हे सगळे बीटा एलिमिनेशनच आहे. सो H आणि Br ला आपल्याला काढायचंय. तर इथं काय काय करायचं आपल्याला बघा, रिमूव्हल ऑफ H अँड रिमूव्हल ऑफ Br.
बरोबर ना, H आणि Br दोघांना काढायचे. तर हा आणि हा काढायचा, एकाच वेळेस काढला तर E2 एलिमिनेशन, एक एक सेपरेट सेपरेट काढला तर E1 एलिमिनेशन. ठीक आहे. सो बेसचं काम काय आहे, तर बेस काय करतो, या हायड्रोजनला स्वतःकडे ऍब्स्ट्रॅक्ट करतो. बेस विल ऍब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन. सो बेस या हायड्रोजनला घेणार, इथं होणार डबल बॉन्ड, ब्रोमीन जाणार बाहेर. कळालं? बेस आला, बेस काय करणार, या हायड्रोजनला घेणार, इथं होणार डबल बॉन्ड, ब्रोमीन जाणार बाहेर. लक्षात आलंय? सो इन दिस वे यू विल गेट फॉर्मेशन ऑफ अल्किन. कळालंय? चलो, सो विल सी दिस मेकॅनिझम. या मेकॅनिझम मध्ये काय काय गोष्टी नेसेसरी आहेत. फर्स्ट थिंग इज ओरिएंटेशन. ओके, सो वन स्टेप मेकॅनिझम आहे, बेस आणि सबस्ट्रेट दोघांचं काम आहे. आणि ओरिएंटेशन शुड बी अँटी पेरिप्लेनर. ओरिएंटेशन कसं पाहिजे, अँटी पेरिप्लेनर. म्हणजे काय, तर H and Br दे शुड बी अँटी, अपोजिट टू इच अदर. म्हणजे त्यांचं एकाच प्लेन मध्ये पाहिजेत पण अपोजिट, म्हणजे एक वर एक खाली, एक अबव द प्लेन एक बिलो द प्लेन, पण त्यांच्यामधनं पास होणारं प्लेन एकच पाहिजे. ओके, सो द टू लिव्हिंग ग्रुप्स दे शुड बी अँटी विथ इच अदर. दॅट इज द नेसेसरी कंडिशन. सो हाऊ इट इज टू बी ड्रॉ, बघा, CH3 CH CH CH2. समजा इथं आपल्याकडे ब्रोमीन समजा मी खाली लिहिला असेल तर हायड्रोजन लिहायचा वरती. कळालंय? सो बघा, देर आर टू हायड्रोजन्स, बीटा पोझिशन, हा आपला अल्फा आहे, इथं एक बीटा हायड्रोजन आहे आणि इथं सुद्धा बीटा हायड्रोजन आहे. बरोबर, आय विल राईट CH2H. सो इथं पण बीटा हायड्रोजन आहे. सो बेस कॅन रिमूव्ह दिस हायड्रोजन और दिस हायड्रोजन. बरोबर आहे, बेस यातला कोणता पण एक हायड्रोजन रिमूव्ह करू शकतो. बट द रूल इज rate of reaction. What is rate of reaction? Is tertiary, secondary, primary. म्हणजे टर्शरी कार्बन असेल तर त्याचा हायड्रोजन लवकर ऍब्स्ट्रॅक्ट होणार, कारण की बेस काय करतोय, हायड्रोजन घेताना इथं प्लस चार्ज येतोय. तर टर्शरी स्टेबल, मग सेकंडरी आणि देन प्रायमरी. लक्षात येते? दुसरा पॉइंट काय, तर क्राउडिंग कमी होतं. टर्शरीचा हायड्रोजन गेला की तिथली गर्दी जरा कमी होती, जरा रिलीफ मिळतो. गर्दी कमी झाल्यावर जरा काय होणार आहे, स्टॅबिलिटी मिळणार. कळते? दॅट्स वाय रेट ऑफ रिएक्शन इज टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. सो हियर वी हॅव टू बीटा हायड्रोजन, one is primary and another one here is secondary. So base will preferentially attract secondary. Okay, so base काय करणार आहे, हा सेकंडरी हायड्रोजन आहे तो स्वतःकडे घेणार, आणि हा हायड्रोजन घेतला की इकडे काय झालं, डबल बॉन्ड, आणि हा ब्रोमीन बाहेर जाणार. ऑल दिस स्टेप्स टेक्स प्लेस ऍट अ टाइम, कन्सर्टेड मेकॅनिझम. वन स्टेपला दुसरं नाव काय, कन्सर्टेड. ओके, सो व्हॉट इज द प्रॉडक्ट, किंवा आधी आपण बघूयात ट्रान्झिशन स्टेटला काय होणार आहे. बेस आणि हायड्रोजनचा बॉन्ड बनायला सुरुवात झाली, हायड्रोजन आणि C चा बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात झाली, इथं डबल बॉन्ड बनायला सुरुवात झाली, हा बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात झाली. सो CH3 CH हा बॉन्ड ब्रेक व्हायला लागला, ऍट द सेम टाइम बेस बरोबर बॉन्ड तयार व्हायला लागला. इथं ऑलरेडी सिंगल बॉन्ड आहे, दुसरा बॉन्ड तयार व्हायला सुरुवात झाला. देन CH हा बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात झाला. ओके, अँड CH3. कळाले? सो दिस इज युअर ट्रान्झिशन स्टेट. Okay, and finally what happens, base will take that proton and bromine leaving group will go out. So the product is CH3 CH double bond CH CH3. Okay, and the same way if this beta hydrogen is abstracted, second beta, then we will get product CH3 CH2 CH double bond CH2. This product will be major and this product will be minor. Okay, and this major minor is given by rule, Sedgwick rule. Sedgwick rule काय रूल आहे, more substituted double bond is more stable. जेवढं सबस्टिट्यूशन जास्त तेवढी स्टॅबिलिटी जास्त. लॉजिक काय, तर जेवढं सबस्टिट्यूशन असेल तेवढे अल्फा हायड्रोजन जास्त, अल्फा हायड्रोजन आलं की हायपर कॉन्जुगेशन, इथं हायपर कॉन्जुगेशन जास्त येणार, हा जास्त स्टेबल मेजर, याच्यात हायपर कॉन्जुगेशन कमी, लेस स्टेबल मायनर. कळाले? सो E2 मेकॅनिझम कसं आहे कळालंय, एक स्क्रीनशॉट काढा, आपण एक्झाम्पल बघूया. सो इथं बेस कोणता नेसेसरी आहे, वी नीड अ स्ट्रॉंग बेस.
बरोबर. E2 मेकॅनिझम मध्ये बेस कसा पाहिजे, स्ट्रॉंग, कारण की इट इज प्रेझेंट इन अवर रेट इक्वेशन. बरोबर. लिव्हिंग ग्रुप कसा पाहिजे, लिव्हिंग ग्रुप सुद्धा कसा पाहिजे आपल्याला, गुड लिव्हिंग ग्रुप. का, कारण की लिव्हिंग ग्रुप डिपार्चर म्हणजे सबस्ट्रेट सुद्धा आपला कशात येतोय, रेट मध्येच. कळलं. सो बघा एक्झाम्पल, सपोज इफ यू हॅव अ बॉन्ड लाईक दिस, हिअर इज ब्रोमीन, वी नीड अ बेस लाईक KOH. आता एक इम्पॉर्टंट पॉइंट, KOH डिझॉल्व कशात करायचा, द आन्सर इज अल्कोहोलिक KOH. ठीक आहे. बेस इज डिझॉल्व्ड इन अल्कोहोल. वाय, बिकॉज इफ यू टेक aqueous इट विल कॉम्पीट विथ SN1 SN2. SN1 SN2 असताना KOH aqueous घेतला तर सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. सबस्टिट्यूशन नको पाहिजे असेल तर सॉल्व्हंट चेंज करून काय वापरायचंय, अल्कोहोल. ठीक आहे. सो विल गेट फॉर्मेशन ऑफ टू प्रोडक्ट्स हिअर. ब्रोमीन इथला गेला हायड्रोजन इकडे येणार, प्लस दुसरीकडे इथे येणार. कळालं. दिस विल बी युअर मेजर प्रोडक्ट. अनदर एक्झाम्पल, सपोज हिअर इज क्लोरीन and if I add KOH alcoholic, so what is the product, we'll get a double bond formation. आता इथे एकच होणार आहे, इकडे केला दोन्हीकडे डबल बॉन्ड सेम येणार. आता बघा सेम मॉलिक्यूल हिअर, सायक्लोहेक्झेन. ओके, अँड देर इज क्लोरीन अबव द प्लेन. ओके, आपण कशात दाखवलं, जॉमेट्री मध्ये, अँटी प्रेलिप्लेनर. क्लोरीन अबव द प्लेन आहे आणि इथं समजा एक मिथिल ग्रुप आहे विच इज ऑल्सो अबव द प्लेन. कळलं. आणि आता हायड्रोजन काढूयात. सो आता समजा आपल्याला याच्यामध्ये ऍड केलं, आता आपण बेस पण बदलूयात जरा, अल्कोहोलिक NaOH. ठीक आहे. सो असं करूयात, एकाच दोन एक्झाम्पल घेऊ म्हणजे क्लॅरिटी येईल तुम्हाला काय पाहिजे. आता या केसमध्ये एकच प्रॉडक्ट पॉसिबल आहे कारण की दोन्ही सबस्टिट्यूशनच नाहीये. ओके, बट सपोज इफ आय हॅव वन मिथिल ग्रुप हिअर, इथे एक मिथिल ग्रुप असता तर दोन प्रॉडक्ट झाले असते. अ डबल बॉन्ड बिटवीन मिथिल ग्रुप वाला, बरोबर, आणि दुसरा मॉलिक्यूल कोणता झाला असता, डबल बॉन्ड आहे वरती आणि मिथिल ग्रुप राहिला खाली, म्हणजे इथला एक तर बीटा हायड्रोजन जाणार नाही तर हा जाणार. कळालंय. आणि आता बघून कळते हा मेजर येणार हा मायनर येणार अकॉर्डिंग टू सेट-झेफ रूल. बरोबर. बट द नेसेसरी कंडिशन इज अँटी. ओके, आता बघा सपोज हा असा एक मॉलिक्यूल आहे आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मध्ये Cl अबव द प्लेन आहे पण CH3 इथला बिलो द प्लेन आहे. कळतंय. आता काय होणार आहे बघा, या Cl अबव द प्लेन आहे तर हायड्रोजन हॅज टू बी बिलो द प्लेन. सो बीटाचा जो हा इथला हायड्रोजन आहे हा बिलो द प्लेन आपल्याला मिळतोय. कळलं. पण इथं काय झालंय, इथला हायड्रोजन कसं आहे, अबव द प्लेन. सो वी कॅन नॉट रिमूव्ह दिस हायड्रोजन बट वी कॅन रिमूव्ह दिस हायड्रोजन. कळते ना, हा अबव बिलो अपोजिट झालं, इथं अबव अबव सेम आलं. सो या हायड्रोजनला काढता येणार नाही पण या हायड्रोजनला आपल्याला जमेल. सो हिअर द प्रॉडक्ट इज, यू विल गेट sp2 हायब्रिडायझेशन और रेग्युलर प्रॉडक्ट. जो आपला सेट-झेफचा मेजर यायला पाहिजे तोच येणार. इन दिस केस वी कॅनॉट रिमूव्ह दिस हायड्रोजन. सो आपल्याला कोणता हायड्रोजन काढावं लागेल, दुसरीकडे जिथं दोन हायड्रोजन आहेत, एक अबव आणि एक बिलो. मग हा आपल्याला हायड्रोजन काढायला स्कोप आहे. अँड द प्रॉडक्ट हिअर इज, you will get formation of double bond away from this methyl group, म्हणजे less substituted double bond, that will be your major product. कळते. कधी कोणता मेजर करायचा, समजा अबव बिलो काय दिलं नसेल तर अप्लाय सेट-झेफ रूल, मोर सबस्टिट्यूटेड मेजर. पण अबव बिलो दिलं असेल तर काय करायचं, अँटी पेरिप्लेनर जॉमेट्री अप्लाय करून तुम्हाला प्रॉडक्ट लिहायचंय. कळालं. अजून एक एक्झाम्पल बघा. सपोज हा क्लोरीन परत आपण काढूयात अबव द प्लेन आणि इथला CH3 आहे बिलो द प्लेन अँड देर इज वन मोर बीटा सबस्टिट्यूशन बिलो द प्लेन. ठीक आहे. आता इथं दोन्ही कार्बन बिलो द प्लेन आल्यामुळे दोन्ही हायड्रोजन म्हणजे त्याचा दुसरा जो ग्रुप आहे तो काय असणार आहे, अबव द प्लेन. मग या Cl ला अँटी पोझिशनला कोण आहे का, नाहीये. देअरफॉर देर इज नो रिएक्शन, रिएक्शनच होणार नाही. लक्षात येत आहे. डन. नेक्स्ट पॉइंट अबाउट आयसोटोपिक इफेक्ट. आता बघा हायड्रोजन आपण रिमूव्ह करतोय कोणत्या स्टेप मध्ये, सबस्ट्रेट आपल्याला लागतोय म्हणजे कोणत्या, रेट ऑफ रिएक्शन. मग H च्या ऐवजी D लिहिला तर H ला रिमूव्ह करायला जो कष्ट पडतात आणि D ला रिमूव्ह करायला जे कष्ट पडतात ते वेगळे असणार.
कळते ना मी काय बोलते? आयसोटोपिक इफेक्ट, आय विल राईट हिअर. इथंच लिहूयात आपण. आयसोटोपिक इफेक्ट म्हणजे काय? तर सपोज आपण H च्या ऐवजी D वापरला तर काय होणार आहे? रिॲक्शनचा रेट चेंज होणार. का? कारण की H रिमूव्ह करायचा आपल्या RDS मध्ये, बरोबर ना? आपल्या मेन स्टेप जी काय एकमेव स्टेप आहे त्याच्यामध्येच हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे. सो हायड्रोजन रिमूव्ह करायची जी स्टेप आहे त्याच स्टेप मध्ये आपण D रिमूव्ह करणार आहे आणि CH बॉन्ड आणि CD बॉन्ड या दोन्ही मध्ये डिफरन्स आहे. So you'll get isotopic effect. And what is that effect? If D is present, rate of reaction will be smaller. म्हणजे प्रिफरेन्शियली बेस काय करणार आहे? D ला H ला अट्रॅक्ट करणार आहे, D ला नाही. कळलं ना? सो आय होप यू हॅव अंडरस्टूड E2 मेकॅनिझम. काय काय पॉइंट आहेत? बायमॉलिक्युलर, ऑर्डर इज 2, रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स ऑन substrate as well as base. Mechanism is one step. Base will take proton and leaving group will go out. So these two things they will take place simultaneously. बघा, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ब्रोमिन हे दोन्हीच्या दोन्ही एकाच स्टेप मध्ये झालं. ओके. देन ओरिएंटेशन, द अटॅकिंग रिएजंट म्हणजे कोण? आपला बेस. इट विल अटॅक फ्रॉम अपोजिट साइड ऑफ हॅलोजन. सो बेस अपोजिट साइडने येणार आहे म्हणून कसं पाहिजे? बेस हायड्रोजन आणि हॅलोजन दे शुड बी अँटी टू इच अदर. जर का अँटी असेल तर प्रॉडक्ट बनेल, नसेल तर प्रॉडक्ट होणार नाही. नेक्स्ट वन, रेट ऑफ रिएक्शन टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी. दॅट्स वाय वी आर गोइंग टू फॉलो सेट-झेफ रूल की यामध्ये हा बीटा गेला तर हा प्रायमरी, हा गेला तर सेकंडरी. सो प्रेफरेन्शियली दिस विल गिव्ह यू मेजर प्रॉडक्ट. Next one, सेट-झेफ रूल. मोर सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड इज मोर स्टेबल. इट इज नथिंग बट अवर रेट ऑफ रिएक्शन ने सॉल्व केलं तरी चालतंय. What we have seen next, the base is one of the ingredient in RDS. So strong base is necessary. Base जेवढा strong तेवढा rate of reaction increase. So OH minus, okay, OCH3 minus, OET minus, all these are very strong bases. ते आपण इथे use करतो. Next one, good living group. Departure of living group is in the same step. बरोबर आहे. सो लिव्हिंग ग्रुप पण जरा चांगला असेल तर काय होणार आहे? रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज होणार. आयसोटोपिक इफेक्ट, हायड्रोजन पण आपण RDS मध्येच रिमूव्ह करतोय. दॅट्स वाय इट विल शो आयसोटोपिक इफेक्ट. कळलं रे? वाटलं तर आपण लिव्हिंग ग्रुप आणि बेस हे पण बघूयात. स्ट्रॉंग बेस म्हणजे काय वापरायचं? OH मायनस, OET मायनस, OMe मायनस. गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये आयोडीन इज द बेस्ट लिव्हिंग ग्रुप, देन ब्रोमिन, देन क्लोरीन अँड देन फ्लोरीन. ओके. सो दिस इज अबाउट E2 मेकॅनिझम. एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे E2 मेकॅनिझम काय आहे त्याचे सगळे पॉइंट्स तुमच्याकडे येतील आणि हे पॉइंट जरा छानपैकी नीट नोटबुक मध्ये लिहा. ओके, चलो. सो इज इट डन. सो नाउ विल गो फॉर E1 मेकॅनिझम. ओके. E1 म्हणजे काय? युनिमॉलिक्युलर. मगाची बायमॉलिक्युलर, युनिमॉलिक्युलर. मगाच्या रिएक्शन मध्ये बेस आणि सबस्ट्रेट दोन्ही नेसेसरी होतं. In E1 mechanism, the rate of reaction is directly proportional to only one molecule and that one is substrate. फक्त सबस्ट्रेट वर डिपेंड आहे, बेस वर नाही. ओके. व्हाय? बिकॉज हिअर वी आर गोइंग टू यूज वीक बेस. ओके. मगाशी काय होतं? स्ट्रॉंग बेस इज नेसेसरी. पण प्रत्येक वेळेस स्ट्रॉंग बेस नाहीच मिळाला, वीक बेस मिळाला तर काय करायचं? बघा एक्झाम्पल. सपोज सेम मॉलिक्युल घेऊयात आपण, CH3, CH, CH, CH3. इथे एक हायड्रोजन आहे आणि इथे एक ब्रोमिन आहे. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं? हा जो बेस आहे तो हायड्रोजन घेतो, बरोबर आहे. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ब्रोमिन. ठीक आहे. पण हा जो बेस आहे हा जर का वीक मिळाला, वीक म्हणजे काय? इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग OH मायनस जर का माझ्याकडे आहे मिथेनॉल, यू कॅन से सपोज इथं स्ट्रॉंग बेस वापरायच्या ऐवजी जर का वीक बेस आला, वीक आहे म्हटलं तो त्याचं काम नीट करणार नाही. बेसचं काय काम आहे? ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ प्रोटॉन. तर हा बेस त्या प्रोटॉन पाशी जातच नाही. कळालं? कारण की वीक आहे, मी काय काम करत आहे, निवांत आळशी बेस आहे एकदम. ठीक आहे. सो प्रोटॉन रिमूव्हल नावाची स्टेपच होत नाही, पण रिॲक्शन तर झाली पाहिजे. मग आता काय होतं? ब्रोमिन म्हणतो आधी मी जातो. बघा आपल्याकडे दोन स्टेप आहेत, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ब्रोमिन. इथं दोन्ही कामं सायमल्टेनियसली होत होती. इथं काय होणार आहे? लिव्हिंग ग्रुप डिपार्ट्स फर्स्ट. देर इज डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप इन फर्स्ट स्टेप. आधी कोण गेलं? लिव्हिंग ग्रुप बाहेर पडला.
लिव्हिंग ग्रुप बाहेर पडल्याने तो इलेक्ट्रॉन घेऊन गेला, मागे चार्ज आला प्लस, CH3 CH H CH CH3 आणि काय तयार झालं आपल्याकडे, कार्बोकॅटायन इंटरमिजिएट. इट इज सेम ॲज आवर SN1 मेकॅनिझम. ओके, सो डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप झाल्यावर काय झालं आपल्याकडे इथं तयार झाला, आय विल राईट समवेअर हिअर, कार्बोकॅटायन इंटरमिजिएट आपल्याकडे तयार झालं. लक्षात आलं. आणि कार्बोकॅटायन झाल्यानंतर आता हा इंटरमिजिएट आहे. इंटरमिजिएटचं मिनिंग काय, इट इज रिॲक्टिव्ह स्पीसीज. जरी स्टेबल असला तरी सुद्धा रिॲक्टिव्ह आहे. सो हा स्वतःला स्टॅबिलाइज करायला शेजारच्या हायड्रोजनला करणार, तू प्लस घे आणि निघून जा. मग आता आपला बिचारा वीक बेस येणार आणि या हायड्रोजनला काय म्हणणार आहे, चल आता बाबा माझ्या बरोबर. सो प्रॉडक्ट काय येणार आहे, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. कळालंय. सो सेकंड स्टेप काय होणार आहे, ऍब्स्ट्रॅक्शन ऑफ प्रोटॉन. इन सेकंड स्टेप बघा, आपल्याकडे ही दोन कामं करायची आहेत. मग अशी दोन्ही कामं एकत्र होत होती, आता आधी हा गेला मग हा गेला. कळालंय. डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन अँड देन रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. कळालंय. सो देर आर टू स्टेप. अर्थातच फर्स्ट स्टेप स्लो असणार आहे, इट इज RDS, अँड सेकंड स्टेप विल बी फास्ट. ओके, कारण की इंटरमिजिएट आहे, रिॲक्टिव्ह आहे, मग ते लगेच झालं. ओके, सो कार्बोकॅटायन इंटरमिजिएट झाला, हे सगळ्यात महत्वाचं. सो कार्बोकॅटायन इंटरमिजिएट झाला की देर इज चान्स ऑफ रिअरेंजमेंट, और स्पेशली आधी आपण स्टॅबिलिटी ऑर्डर का लिहिणार आहे, टर्शरी सेकंडरी प्रायमरी. सो देर इज अ चान्स ऑफ रिअरेंजमेंट. ओके, सो इव्हन मेकॅनिझम असेल आणि रिअरेंजमेंटला स्कोप असेल तर रिअरेंजमेंट वाला प्रॉडक्ट कायम स्टेबल किंवा मेजरला यायचा. कळलं. रिअरेंजमेंट म्हणजे काय, तर सपोज तुमच्याकडे प्रायमरी कार्बोकॅटायन झाला किंवा असं सेकंडरी कार्बोकॅटायन झाला आणि त्याला चेंज होऊन टर्शरी होता येत असेल तर तो काय करणार आहे, टर्शरी मध्ये कन्वर्ट होणार आहे. लेस स्टेबल विल कन्वर्ट इन टू मोर स्टेबल. सो देर इज अ चान्स ऑफ रिअरेंजमेंट. इज इट ओके. नेक्स्ट वन, कार्बोकॅटायन इंटरमिजिएट झाला म्हणजे प्लेनर जॉमेट्री आली. बरोबर. कार्बोकॅटायन म्हणजे sp2, प्लेनर जॉमेट्री. प्लेनर जॉमेट्री आली म्हणजे ते अँटी पेरी प्लेनर तो प्रकार बंद झाला. कळते. सो नाव इट कॅन ऍब्स्ट्रॅक्ट हायड्रोजन फ्रॉम एनी साइड, अबव द प्लेन, बिलो द प्लेन वगैरे बघायची गरज नाही. म्हणजे मगाचं एक्झाम्पल आठवत असेल तर देअर वॉज नो रिॲक्शन, एका एक्झाम्पलला आपण लिहिलं होतं. का, कारण की अँटी जॉमेट्री नेसेसरी. इथं तसं काही नाहीये, वीक बेस असेल तर रेग्युलर प्रॉडक्ट पॉसिबल आहे. लक्षात येते. सो नो नीड ऑफ अँटी पेरिली प्लेनर. And yes, here also Setzeff rule is followed. Why? Because tertiary, secondary, primary. So more substituted double bond is always stable. इथल्या हायड्रोजन पेक्षा हा हायड्रोजन गेलेलं की मोर सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड होणार. कळालं. सो सगळ्यात महत्वाचं काय, तर बेस वीक असेल तर ही रिॲक्शन होणार, बेस स्ट्रॉंग असेल तर ही रिॲक्शन करायची. बघा, स्टार्टिंग मटेरियल सेम आहे पण बेस वीक आहे का स्ट्रॉंग आहे त्यावरून आपल्याला E1 E2 डिसाइड करायचं. कळालं. चलो, सो विल टेक वन एक्झाम्पल. सो सपोज आय हॅव ब्रोमीन हिअर. ओके, आणि बेस आहे वॉटर. ठीक आहे, वॉटर म्हणजे तो बेस नाहीच आहे, न्यूट्रलच असतं. बरोबर. सो इट इज व्हेरी वीक बेस. सो काय होणार आहे, पहिल्या स्टेपला हा ब्रोमीन निघून जाणार, इथे येणार प्लस चार्ज. सो टर्शरी कार्बोकॅटायन स्टेबल झाला आणि आता बीटाचा हायड्रोजन जाणार आणि विल गेट फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड. ओके, पहिल्यांदा आपण असं करूयात, दोन्ही प्रॉडक्ट लिहूयात. इथं पण बीटा हायड्रोजन आहे, इथं पण आहे. सो इकडचा गेला तर इथे येणार आणि लेफ्ट वाला गेला तर कुठं मिळणार आहे आपल्याला, डबल बॉन्ड विल बी हिअर. मोर सबस्टिट्यूटेड इज मेजर. सो दिस इज युअर मेजर अँड दिस विल बी मायनर. कळालं. चला, एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे मेकॅनिझम तुमच्याकडे राहील. E1 E2 जरा कम्पेअर करायला तुम्हाला सोपं जाईल म्हणून मी E2 मगाशी रब केलं नव्हतं. ओके, चलो, नाउ विल हॅव सम एक्झाम्पल्स ऑफ E1 मेकॅनिझम. ओके, आयोडीन अँड मिथेनॉल. सो आता हे लक्षात आलं, वीक बेस आला, आयोडीन गेला की इथं प्लस चार्ज, हा सेकंडरी कार्बोकॅटायन होणार
So you'll get only formation of double bond. There is only one product. There is no other option. बरोबर? E1 E2 केलं तरी एकच प्रॉडक्ट येणार. आता समजा आयोडीनच्या तिथं सबस्टिट्यूशन आहे. ओके, सो इथे एक मिथिल ग्रुप आहे, तर डबल बॉन्ड वर जाईल किंवा खाली जाईल. देर आर टू प्रोडक्ट्स पॉसिबल. So you may get product formation more substituted double bond or less substituted double bond. But here we do not need to check orientation. Above below बघायची गरज नाही. का? कारण की प्लेनर जॉमेट्री. That's why always this will be major. म्हणजे हा ग्रुप तुम्हाला कन्फ्युज करायला असा अबव द प्लेन वगैरे देणार. कळते? अबव द प्लेन किंवा बिलो द प्लेन काय असेल ते देणार. पण इथं कन्फ्युज व्हायचं नाही. इवन मेकॅनिझम असेल तर कंपल्सरी सेट झेफ रूलच फॉलो करायचा, दुसरं प्रॉडक्ट लिहायचं नाही. कळलं? म्हणजे हा अबव असेल किंवा बिलो असेल, दोन्हीचं प्रॉडक्ट सेम. E2 मध्ये दोघांचे प्रॉडक्ट डिफरंट होते. कळलं ना? चलो नेक्स्ट वन. परत आपण सेम मॉलिक्युल घेऊयात, आयोडीनच. ठीक आहे, पण आयोडीनला जरा लांब टाकूयात आणि बेस टाकला आपला, परत घेऊयात आपण मिथेनॉलच. ओके, आता या केस मध्ये काय होणार आहे, हा आयोडीन गेला की इथं डबल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज येणार. सो विल गेट पॉझिटिव्ह चार्ज समवेअर हिअर. अँड नाव दिस पॉझिटिव्ह चार्ज कोणता कार्बोकॅटायन आहे? प्रायमरी. अँड नाव शेजारी बघा कोण बसलंय? टर्शरी. सो देर इज अ स्कोप फॉर रिअरेंजमेंट. सो रिअरेंजमेंट होऊन काय होणार आहे? यू विल गेट फॉर्मेशन ऑफ टर्शरी कार्बोकॅटायन. अँड नाव रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. अँड डबल बॉन्ड आता मोर सबस्टिट्यूटेड इज मेजर. सो डबल बॉन्ड झाला आतमध्ये. समजा आहे तिथनच आयोडीन काढला असता तर डबल बॉन्ड कुठे गेला असता? बाहेर झाला असता. दिस विल बी मायनर, दिस विल बी मेजर. कळालं? सो रिअरेंजमेंट जर का स्कोप असेल तर तो करायचा, आणि रिअरेंजमेंट प्रॉडक्ट इज ऑलवेज मेजर. ओके, वन मोर एक्झाम्पल. नको, आपला प्रायमरीज घेऊया. ओके, सो परत एकदा मिथेनॉल ऍड केलं, यू विल गेट प्रायमरी कार्बोकॅटायन. बरोबर? मगासारखं झालंय, फक्त आता इथं मिथिल ग्रुप आहे. आता काय करावं लागेल? या प्रायमरीला टर्शरी करायचं असेल, म्हणजे ह्याला समजा आपल्याला आत आणायचं असेल तर ह्या मिथिल ग्रुपला खाली पाठवायचं. ओके, दिस मिथिल ग्रुप विल शिफ्ट हिअर. वाय? बिकॉज आय वॉन्ट टू शिफ्ट दिस पॉझिटिव्ह हिअर. सो व्हॉट इज द प्रॉडक्ट? आय विल गेट फॉर्मेशन ऑफ like this. Here is carbocation, primary carbocation आणि मिथिल ग्रुप गेला खाली. टर्शरी कार्बोकॅटायन, मिथिल ग्रुप गेला खाली, मिथिल शिफ्ट, अँड देन फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड. कळलं? सो टर्शरी कार्बोकॅटायन बनत असेल तर आपल्याला काय करायचं? अरेंजमेंट करायची. इथं आपण रिअरेंजमेंट करताना हा हायड्रोजन बाहेर टाकला, इथं काय केलंय? हा मिथिलला खाली शिफ्ट केलं. कळलं? सो विल गेट मिथिल शिफ्ट, कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट. म्हणजे या प्लसला आत यायचंय, त्या मिथिलला आपण बाहेर टाकलं. कळलं? सो इन दिस वे यू विल गेट डिफरंट प्रॉडक्ट्स. ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ E1 मेकॅनिझम. सो वन्स अगेन आपल्याला दोन कामं करायचे आहेत, एक रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ब्रोमीन, और रिमूव्हल ऑफ H अँड रिमूव्हल ऑफ लिव्हिंग ग्रुप. तर ह्या दोघांमध्ये दोन्ही एकत्र गेला तर E2 मेकॅनिझम, आधी Br गेला मग H गेला तर E1 मेकॅनिझम. ठीक आहे, चलो नाव विल गो. आता आपण पुढचं मेकॅनिझम सुरू करूया. द नेम इज E1CB. E1CB म्हणजे काय? एलिमिनेशन कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट बेस म्हणजे लेविस ऍसिड बेस, ब्रॉन्स्टेड ऍसिड बेस थेरी त्यातला. सो एखाद्या केमिकल मधनं प्रोटॉन रिमूव्ह केला, एखाद्या केमिकल मधून प्रोटॉन रिमूव्ह केला की काय तयार होतं? कॉन्जुगेट बेस. तर कॉन्जुगेट बेस वाली इंटरमिजिएट असेल त्याचं नाव आहे E1CB मेकॅनिझम. ओके, चला परत आपल्या मेन पॉइंट पाशी येऊयात. आपल्याला दोन गोष्टी रिमूव्ह करायच्या, रिमूव्हल ऑफ प्रोटॉन, रिमूव्हल ऑफ लिव्हिंग ग्रुप. E2 मध्ये दोन्ही ऍट अ टाइम रिमूव्ह होत होते. E1 मध्ये आधी ब्रोमाइन जात होता मग हायड्रोजन. आता E1CB मध्ये आधी हायड्रोजन जाणार मग ब्रोमीन जाणार, कारण की H गेला की कॉन्जुगेट बेस. लक्षात येते? सो वेन दिस थिंग पॉसिबल, E1CB आपल्याला कधी करायचंय? आधी बेस जात नाही ना ह्याच्यामध्ये, सॉरी आधी लिव्हिंग ग्रुप जात नाही. सो वेन एव्हर वी हॅव अ पुअर लिव्हिंग ग्रुप वी हॅव टू फॉलो E1CB मेकॅनिझम. म्हणजे मगातच मॉलिक्युल परत घेऊयात आपण. CH3, CHH, CHBr, CH3.
आता ब्रोमीन इज लिव्हिंग ग्रुप, गुड लिव्हिंग ग्रुप. आपल्याकडे कोण आहे? आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन अँड फ्लोरीन. सो ब्रोमीन इज गुड लिव्हिंग ग्रुप, सो इट विल आयदर फॉलो E1 और E2. पण ब्रोमीनच्या ऐवजी जर का फ्लोरीन आला तर फ्लोरीन काय म्हणतो, मी काय जात नाही, तर ते बॅड लिव्हिंग ग्रुप. सो व्हॉट हॅपन्स, इफ अ स्ट्रॉंग बेस, इफ वी यूज एनी बेस विल फर्स्ट टेक दिस हायड्रोजन. ठीक आहे, हा हायड्रोजन घेणार किंवा हा इथला बीटा हायड्रोजन. सो बेसने हायड्रोजन घेतला की दोन प्रॉडक्ट होणार आहेत, CH3 CH मायनस. बरोबर ना. आता काय होणार आहे, हायड्रोजन घेतला की इथं प्लस चार्ज, मायनस चार्ज, पण फ्लोरीन जाणार नाही, म्हणजे आपल्याला डायरेक्ट फ्लोरीन पर्यंत गाडी नेता येणार नाही. ओके, CH मायनस CHF CH3. ओके, समजा बेसनी हा हायड्रोजन घेतला तर काय होईल, आय विल राईट हियर CH3 CH2 CHF CH2 मायनस. कळते? द पॉइंट इज यू विल गेट फॉर्मेशन ऑफ कार्बॅनियन इंटरमिजिएट. मगाशी E1 मेकॅनिझम मध्ये कार्बोकॅटायन झाला होता, इथं कोण झालाय, कार्बॅनियन. कार्बॅनियन इंटरमिजिएट, इट इज नथिंग बट अवर कॉन्जुगेट बेस. बरोबर ना. प्रोटॉन रिमूव्ह केल्यावर मागं काय राहतं, त्याला म्हणतो आपण कॉन्जुगेट बेस. कळालं? नेक्स्ट वन. आता मायनस चार्ज आलाय, मायनस चार्ज झाला म्हणजे कार्बॅनियन. कार्बॅनियनची स्टॅबिलिटी ऑर्डर काय, स्टॅबिलिटी ऑर्डर इज प्रायमरी, देन सेकंडरी अँड देन टर्शरी. बरोबर. कार्बॅनियन मध्ये प्रायमरी कार्बोकॅटायन, कार्बॅनियन स्टेबल, टर्शरी कार्बोकॅटायन स्टेबल. बरोबर. सो या दोघांमधला स्टेबल कोण, हा वाला. हा स्टेबल आहे म्हणजे हा देणार मेजर प्रॉडक्ट आणि हा देणार मायनर प्रॉडक्ट. ओके. आणि आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, स्लो. व्हाय, बिकॉज आपला लिव्हिंग ग्रुप बोर आहे, आता आपल्याला त्याला बाहेर काढायचंय ना. सो काय करणार आहे, हा मायनस चार्ज आतमध्ये येऊन डबल बॉन्ड करणार आणि फ्लोरीन बाहेर जाणार. ओके, सो फ्लोरीन इज अ बॅड लिव्हिंग ग्रुप, दॅट्स वाय दिस विल रिक्वायर मोर टाइम, स्लो स्टेप. आय विल राईट दिस स्टेप हिअर. ओके, ही स्टेप कशी झाली, स्लो. प्रॉडक्ट काय बनलं, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. हिअर विल गेट प्रॉडक्ट CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. बरोबर. So you'll get two products. First step is fast, second step is slow. बरोबर. So I'll write here step 1, step 2. So what is our step 1? Step 1 काय होती, रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. आणि ही स्टेप कशी होती आपली, फास्ट. बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, कार्बॅनियन तयार झाला. अँड स्टेप 2 काय, रिमूव्हल ऑफ लिव्हिंग ग्रुप, अँड दिस स्टेप इज स्लो. कळालं? पहिली स्टेप फास्ट आहे, दुसरी स्टेप स्लो आहे. ओके. सो फायनली विल गेट दिस टू प्रॉडक्ट. जो आपला स्टेबल आहे तो काय देणार आहे, मेजर, आणि जो अनस्टेबल आहे तो देणार आहे मायनर. सो मेजर मायनर वरनं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की इथं आपण हॉफमन रूल यूज करतोय, नॉट सेटजेफ रूल. ओके, सेटजेफ रूल काय होता, मोर सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड इज मेजर प्रॉडक्ट. इथं हॉफमन रूल काय लिहिणार आहे आपण, Hoffman rule, less substituted double bond is major product. Less substituted double bond is major product. कळाले? So when to apply Hoffman rule? When we'll get E1CB mechanism. लक्षात येते? चला अजून एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे क्लिअर होईल. एक काम करा, आधी हे लिहून काढायचं, स्क्रीनशॉट घ्या मेकॅनिझमचा, आपण एखादा एक्झाम्पल सॉल्व्ह करू. Done? Chalo, now we'll get an example. This example, second example is also called as Hoffman elimination. Okay, म्हणजे generally त्याच्यामध्ये productच Hoffman होतं, so name is Hoffman elimination. So we have a quaternary ammonium salt, CH3 CH2 CH2 CH2, 4 carbon. Then nitrogen having 4 valencies. Suppose one valency is here, CH2 CH2 CH3 CH3 CH3. Okay, nitrogen having 4 bond and minus कोण घ्यायचा, OH minus. So it is called as quaternary ammonium
काय लिहिले स्पेलिंग? NiUm. क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साईड. ओके, वेन क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साइड्स आर स्ट्रॉंगली हिटेड. सो याला हीट केलं की काय होणार आहे? H आणि OH बाहेर पडणार, वॉटर बाहेर पडणार. सो दिस OH मायनस विल ऍब्स्ट्रॅक्ट बीटा हायड्रोजन. बीटा हायड्रोजनला तो ऍब्स्ट्रॅक्ट करणार आहे, पण कोणता? तर लेस क्राउडेड. कारण की इथं एवढं इतकं क्राउडिंग आहे की त्या OH मायनसने जायचं कुठे? बरोबर, मग तो काय करणार आहे? गनिमिक हवा, कमीत कमी एरिया असेल तिकडनं अटॅक करणार. कळते? जिथले हायड्रोजन झोपले तिथले घ्यायचे. सो लेस क्राउडेड. ओके, सो हा OH मायनस. बघा, हायड्रोजन कोणता घ्यायचा? अर्थात बीटा. सो पहिल्यांदा हा नायट्रोजन फंक्शनल ग्रुप, हा कार्बन अल्फा, याला बीटा कार्बनच नाही, इथं पण नाही. आता इथं आपल्याकडे बीटा कार्बन आहे आणि इकडं पण आहे. लेस क्राउडेड कुठला आहे? हा प्रोपेन वाला आहे आणि हा ब्युटेन वाला आहे. विच इज लेस क्राउडेड? प्रोपेन वाला. सो दिस विल ऍब्स्ट्रॅक्ट दिस हायड्रोजन. कळते? सो काय होणार आहे बघा प्रोडक्ट? इथला आपला हायड्रोजन आहे पण H2 आहे, तो जर आपण सेपरेट लिहूयात. सो OH मायनस विल टेक दिस हायड्रोजन. इथं होणार डबल बॉन्ड आणि कार्बन नायट्रोजन बॉन्ड ब्रेक होऊन काय होणार आहे? नायट्रोजन न्यूट्रलाइज. सो प्रॉडक्ट काय झाला बघा? CH3 CH2 CH2 CH2N. नायट्रोजनला इलेक्ट्रॉन मिळाले, CH3 CH3 प्लस वरती काय तयार झालं? CH2 डबल बॉन्ड CH CH3 प्लस बाहेर कोण पडलं? वॉटर. कळाले? सो लेस क्राउडेडच्या एरियातला हायड्रोजन रिमूव्ह करायचा. ओके, अजून एक एक्झाम्पल बघा. सो नायट्रोजन इज हॅव्हिंग 4 बॉन्ड्स, 1 2 3 4. एक 4 कार्बनची चेन. एकामध्ये 4 कार्बन टर्शरी फॉर्म मध्ये लावले, एकामध्ये 4 कार्बन सेकंडरी फॉर्म मध्ये लावलेत आणि इथे लिहूयात एक मिथिल ग्रुप. ओके, आणि हिअर इज प्लस OH मायनस. आणि आता याला आपण हीट केलं. ओके, सो आता परत काय करायचं? इन दिस केस यू हॅव टू फाइंड आउट बीटा हायड्रोजन फर्स्ट. इथं नाहीच आहे, एकच कार्बन आहे. इथं आहे अल्फा, हा आहे बीटा हायड्रोजन. इथं हा अल्फा झाला, हा बीटा हायड्रोजन. इथं हा अल्फा झाला, इथं 2 बीटा आहे. आता कसं बघायचं? लेस क्राउडेड. लेस क्राउडेड म्हणजे काय? किंवा अजून एक काम करूयात आपण, हा CH3 पण काढूयात, जरासा अजून बनवूयात आपण क्राउडिंग, म्हणजे लक्षात येईल. लेस क्राउडेड नाही आहे, इथं आहेच आहे. ठीक आहे. सो हिअर ऑल्सो वी हॅव बीटा हायड्रोजन. इज इट ओके? सो बीटा हायड्रोजन सगळीकडे दिसतंय, पण लेस क्राउडेडचं मिनिंग काय? की ह्या नायट्रोजन पाशी पोहोचायला इझी गेलं पाहिजे. बघा, या बीटाच्या शेजारी इथं प्रायमरी कार्बन आहे, इथं टर्शरी आहे, इथं सेकंडरी आहे, इकडं पण सेकंडरी आहे. सो दिस हायड्रोजन विल प्रेफरेबली will get removed, and what is the product? You will get Hoffman product as major product. You will not get this product. कळालं? Less substituted is major. कळालं? So this is about E1CB mechanism. Okay? चलो, now we'll go for last mechanism, EI. कमिंग बॅक टू अवर लास्ट मेकॅनिझम, EI मेकॅनिझम. EI म्हणजे काय? एलिमिनेशन इंटरनल. इंटरनल म्हणजे काय? तर त्याच्या आतमध्येच बेस आहे, त्याच्या आतमध्येच लिव्हिंग ग्रुप आहे, त्याच्या आतमध्येच हायड्रोजन. बघा, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ब्रोमिन, असं आपण करतोय ना, की रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि रिमूव्हल ऑफ लिव्हिंग ग्रुप. तर दोन्ही ग्रुप त्याच्या आतच आहेत आणि तोच त्याला रिमूव्ह करतो. कळालं? म्हणजे बेस वेगळा वापरायची गरज नाही. आपण काय करत होतो मगाशी? आयदर स्ट्रॉंग बेस किंवा वीक बेस कोणीतरी वापरत होतो. इथं बेसची गरज नाही. इंटरनल, त्याच्या आतमध्येच बेस बसलाय, तो त्याला रिमूव्ह करणार आहे. ओके, जनरली दिस रिएक्शन्स दे शो सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट. आपण मेकॅनिझम बघू त्याकडे. ट्रान्झिशन स्टेट सायक्लिक असेल, त्याच्यातलाच एक मॉलिक्यूल फोल्ड होणार, सायक्लिक फॉर्म मध्ये येणार आणि अटॅक करणार. कन्सर्टेड मेकॅनिझम, 1 स्टेप मेकॅनिझम आहे. नेक्स्ट वन व्हेरी इम्पॉर्टंट, सिस डबल बॉन्ड. या रिएक्शन मधला डबल बॉन्ड कोणता काढायचा? सिस. याच्या आधीच्या तिन्ही मेकॅनिझम मध्ये डबल बॉन्ड येतो ट्रान्स. इथं फक्त कोणता येणार आहे? डबल बॉन्ड सिस. ओके, अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग,
हॉफमन प्रॉडक्ट इज मेजर, म्हणजे लेस सबस्टिट्यूटेड डबल बॉन्ड इज मेजर. थोडक्यात या दोघांसाठी सेट-झेफ रूल, या दोघांसाठी हॉफमन रूल. कळालं? चलो सो बघूया. फर्स्ट एक्झाम्पल इज पायरोलिसिस ऑफ एस्टर. एस्टर म्हणजे काय? आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश, आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर डॅश. पायरोलिसिस म्हणजे हिटिंग, लिसिस म्हणजे ब्रेकिंग, ब्रेकिंग बाय युझिंग हिटिंग, त्याला म्हणायचं पायरोलिसिस. सो पायरोलिसिस केलं तर काय होणार आहे? इथं बीटा हायड्रोजन आपला हा रिमूव्ह केला. ओके, आता नीट बघा. ऍक्च्युली मी प्रॉडक्ट लिहायला जरा चुकली, मला सीस दाखवायचे म्हणून. सो हा बीटा हायड्रोजन किंवा इथला बीटा हायड्रोजन जाईल. कळालं? सो विल गेट टू प्रोडक्ट्स. इथला हायड्रोजन गेला तर प्रॉडक्ट कसं बनणार आहे? CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2, बरोबर. आणि दुसरा कोणता होणार आहे? इथला बीटा गेला तर मोर सबस्टिट्यूटेड. तर जो मोर सबस्टिट्यूटेड आहे तो कसा दिसणार आहे? सिस. कळालं? येस, दिस विल बी मेजर अँड दिस विल बी मायनर. कळालंय? पण जो काय डबल बॉन्ड ट्रान्स आणि सिसचे चान्सेस आहेत तो काय दाखवणार आहे? फक्त सिस. ओके, मेकॅनिझम बघा कसं होणार आहे. CH3 CH2 CH CH3. ओके, इट इज गोइंग टू अटॅच विथ दिस C डबल बॉन्ड O CH3. ठीक आहे. सो जेव्हा आपण हीट करणार आहे तेव्हा हा जो बीटा हायड्रोजन आहे, लेस क्राउडेड बीटा हायड्रोजन, तो आपल्याला टार्गेट करायचा आहे. सो दिस ऑक्सिजन लोन पेअर विल abstract दिस हायड्रोजन. ओके, जरा दुसरा कलर यूज करू. ऑक्सिजन लोन पेअर विल टेक दिस हायड्रोजन. ओके, त्याने घेतला की काय होणार आहे? इथं होणार आहे डबल बॉन्ड. इथं डबल बॉन्ड झाला की हा ऑक्सिजन परत इकडं काय करणार आहे? डबल बॉन्ड. इथं डबल बॉन्ड झाला की हा ऑक्सिजन सिंगल बॉन्ड. बघा काय झालंय? O आणि H मध्ये सिंगल बॉन्ड, CC मध्ये डबल बॉन्ड, CH मधला बॉन्ड ब्रेक झाला, या CO मध्ये डबल बॉन्ड, वरच्या CO मध्ये सिंगल बॉन्ड. ओव्हरऑल बघा काय काय तयार झालंय. आय विल राईट XYZ, XYZ, इथं लिहूया W. ठीक आहे, काय काय झालंय बघा. CH3 CH2 CH, वरती काय झालं? या CH बरोबर डबल बॉन्ड CH2. W वाला हायड्रोजन तो कोणाकडे गेला? ऑक्सिजनकडे, झेड वाल्या ऑक्सिजनकडे. ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आला. या कार्बनला एक CH3 आहे आणि इकडच्या बाजूला काय झालं? डबल बॉन्ड. कळालंय? सो विल गेट दिस टू प्रॉडक्ट, एक आणि हा दोन. ओके, अँड येस, इफ यू रिमूव्ह दिस हायड्रोजन यू विल गेट सिस डबल बॉन्ड. कळालं? सेम वे देर इज वन मोर मेकॅनिझम, पायरोलिसिस ऑफ N ऑक्साइड. N ऑक्साइड म्हणजे काय? नायट्रोजनला ऑक्सिजन, N ऑक्साइड. ओके, सो इफ यू हिट दिस वन इट विल अगेन कंडेन्स. हा ऑक्सिजन कुठं जाणार आहे? बीटा हायड्रोजन वरती अटॅक करणार. सो दिस इज अवर बीटा. सो हा इथला हायड्रोजन वरती अटॅक करणार. सो हाऊ विल यू राईट? CH3 CH2, हा CH2 आपण वरती काढूयात. नाही, CH3 CH2, या कार्बनचे दोन हायड्रोजन, CH2, त्याच्यानंतर इकडचा CH2, नंतर त्याला कोणी? नायट्रोजन, नायट्रोजनचे दोन CH3 आणि नायट्रोजन कडे आहे एक ऑक्सिजन. इथं आहे प्लस, इथं आहे मायनस. सो व्हॉट विल हॅपन? दिस O मायनस विल टेक दिस हायड्रोजन. This hydrogen will break down and will make a double bond and CH2 will break down to nitrogen. So product काय झाला? CH3 CH2, बरोबर. इथं काय झाला? CH डबल बॉन्ड CH2 आणि बाय प्रोडक्ट काय झालं? या नायट्रोजनचे तीन बॉन्ड. नायट्रोजनचे तीन बॉन्ड कोणते आहेत? CH3 CH3 आणि या ओला कोण लागला? H. CH3 CH3 OH आणि नायट्रोजनला त्याची लोन पेअर परत मिळाली. कळालं? सो दिस इज EI मेकॅनिझम. ओके, EI मेकॅनिझम इज इम्पॉर्टंट फॉर ऍडव्हान्स. ओके, E1 E2 E1 CB दीज आर ओके फॉर नीट एक्झाम किंवा CET एक्झामला हे तीन बस होतील. ऍडव्हान्स साठी तुम्हाला EI मेकॅनिझम कडे लक्ष द्यायचंय. ठीक आहे, चलो. सो दिस इज अबाउट डिफरंट मेकॅनिझम्स under elimination reactions. I hope you have understood all these videos.
जरा मेकॅनिझम नीट बघा, परत परत सांगते व्हाय, बिकॉज ह्या मेकॅनिझम जर का नीट समजले तर मेजर मायनर प्रॉडक्ट तुम्हाला गेस करता येणार आहे, अँड दॅट इज नथिंग बट अवर एमसीक्यूज. ठीक आहे, चलो सो विल स्टॉप हिअर, राईट डाऊन ऑल द नोट्स आणि छान नोट्स लिहा, एक्झाम्पल सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला अजून आयडिया क्लिअर येईल. ओके, गुड बाय.